नमस्कार मंडळी, मी रहाटे काकी तुमचं रहाटे काकी या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. 26 जानेवारी हा आपला भारताचा प्रजासत्ताक दिवस आणि आपला अभिमानाचा आणि देशप्रेमाचा दिवस. तर आज मी बनवणार आहे तिरंग्याच्या 3 रंगात सजलेला सॉफ्ट, टेस्टी आणि बनवायला अगदी सोपा असा तिरंगी ढोकळा. तर तिरंगी ढोकळ्यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते आपण पाहूया. तर हा 1.5 वाटी रवा आहे. हा आपला नेहमीचा आपण शिरा उपमा करतो तो रवा, जाडा रवा आहे. हे 1 वाटी दही, पालक, गाजर, मीठ, हा बेकिंग सोडा आहे, साखर, हळद, कोथिंबीर, हे आल्याचा छोटा तुकडा आहे, 2-3 मिरच्या आणि फोडणीसाठी आपल्याला कढीपत्ता, मोहरी, तेल आणि पाणी. तर सर्वप्रथम आपण घेऊया हा 1.5 वाटी रवा. आणि आता आपण ह्यात घालणार आहोत दही. हे आपलं 1 वाटी दही आहे, ते आपण घालूया. आणि ह्यात आता चवीपुरतं मीठ घालूया. थोडी साखर घालूया. यात आता 2 चमचे आपण तेल घालूया. आणि हे सगळं मिक्स करून घेऊया. आणि थोडं पाणी घालूया यात. रवा भिजेल इतपत आपण त्यात पाणी घालूया आणि ह्याला झाकून तसंच ठेवूया, म्हणजे रवा त्यात पाण्यामध्ये फुलेल. आपण आता थोडा वेळ बाजूला ठेवूया, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. तर तिरंग्याचा पहिला रंग आहे केशरी. तर आपल्या ढोकळ्याला केशरी रंग येण्यासाठी आपण हे गाजर घेतलंय. तर हे गाजराला आपण सोलून तुकडे करून मिक्सरला लावूया. असे तुकडे करून आपण ते मिक्सर मध्ये बारीक करून त्याची प्युरी करणार आहोत. तर आता हे गाजराचे तुकडे आपण मिक्सर मध्ये घालून त्यात थोडी चिमूटभर आपण हळद घालणार आहोत. हळद आणि पाणी घालून त्याची आपण प्युरी करून घेणार आहोत. किंचितशी हळद आणि ह्याला आता थोडं पाणी घालून आपण मिक्सरला लावूया. अशा प्रकारे हे आपल्या गाजराचं झालेली पेस्ट आपण काढून घेऊया. अशा प्रकारे केशरी रंग येण्यासाठी ही आपली गाजराची पेस्ट तयार झाली आहे. तिरंग्याचा दुसरा रंग असतो पांढरा. आपला रवा पांढराच असल्यामुळे आपल्याला ते करण्याची गरज नाही. तिसरा रंग हिरवा. हिरवा हे समृद्धीचं प्रतीक असतं. आपण आज हिरवा रंग आता बनवूया. त्यासाठी हे मिक्सरचं भांडं घेऊया. यात आता आपण घालणार आहोत पालक. पालकाला असं बारीक थोडं करून मिक्सरच्या भांड्यात आपण घालणार आहोत. पालक आणि थोडी कोथिंबीर, मिरच्यांचे थोडे तुकडे करून घेऊया. मिरच्या आणि हा थोडासा आल्याचा तुकडा, म्हणजे आपल्या ढोकळ्याला चवही छान लागेल. आता यात थोडं पाणी घालून आपण ही हिरव्या रंगाची पेस्ट तयार करून घेऊया. हा आपला हिरवा रंग तयार झाला, आपण काढून घेऊया. सर्वप्रथम आपण कढईत पाणी ठेवून ते गरम करायला ठेवलंय. आता हे आपला रवा आपला फुललाय. आता ह्या 3 भागात डिवाइड होईल असा घ्यायचा आपल्याला. 3 भागात होईल असा घ्यायचा आपण. आता एक भाग आपण काढून ह्यात घेऊया. यात घालणार आहोत हा केशरी रंग. हे मिक्स करणार आहोत.
आता ह्यात आपण घालणार आहोत चिमूटभर सोडा आणि त्या सोड्यावर थोडस किंचितस पाणी, म्हणजे तो चांगला फुलून येतो. आणि हे असा ढोकळा करण्यासाठी जे आपण भांड घेणार आहोत त्याला आपण थोडं तेल लावून घेऊया. आता ह्या भांड्यात सगळं आपलं जे मिश्रण आहे ते टाकूया. सोडा घातल्यावर ताबडतोब आपण त्याला गरम पाण्यात ठेवणार आहोत. वाफून घेऊया थोडा आपण त्याला झाकण ठेवून. केशरी रंगाचं बॅटर 2-3 मिनिटं वाफल्यावर आपण त्याला खाली घेऊया. आता ह्या पांढऱ्या रंगाच्या बॅटर मध्ये आपण थोडासा सोडा घालणार आहोत, अगदी किंचितसा. त्यावर थोडस पाणी आणि हे ढवळून घेऊन आता हे बॅटर आपण ह्यावर घालणार आहोत. आता हे जे पांढऱ्या रंगाचं बॅटर आपण टाकलंय ते आपण शिजवायला ठेवूया. तर आता पांढऱ्या रंगाचं बॅटर थोडं शिजलंय, त्याला आपण उतरवून खाली घेऊया. आणि आता ह्या मिश्रणात आपण घालूया हिरवा रंग. चिमूटभर सोडा. याला ढवळून आता ह्यावर आपण हे मिश्रण घालणार आहोत. आता हे हिरव्या रंगाचं बॅटर आपण त्यावर घालूया. आता ह्याला 10 मिनिटं पुन्हा आपण वाफवून घेऊया. बघूया आपला झालाय का ढोकळा. सुरी स्वच्छ आली म्हणजे हा झालाय. तर आपण याला उतरवून थोडा गार करून घेऊया. आता हा थोडा गार झालाय, आपण त्याच्या कडा सोडवून घेऊया. अगदी सावकाश अशा आपण कडा सोडून घेऊया. ताटात त्याला उलटा करून घेऊया. आता ह्याला आपण गार करून घेऊया. तर ह्यावर आपण फोडणी देणार आहोत. तेल तापू देऊया. तेल चांगलं तापलं की त्यात घालूया कढीपत्ता. मोहरी घालणार आहोत. मोहरी चांगली तडतडू देऊया. आणि आता ही फोडणी आपण ह्यावर घालूया. आता आपण आपला ढोकळा कट करूया. तर ह्या प्रकारे आपला हा तिरंगी ढोकळा तयार आहे.